तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सुप्त मनाला खरं आणि खोटं, चांगलं आणि वाईट यातला काही फरक कळत नाही. तुम्ही जो जागृतपणे विचार करता तेच त्याच्यासाठी अंतिम सत्य असतं. मग जर तुम्ही सतत निगेटिव्ह टॉक केला, वाईट घटनांचाच विचार करत राहिला किंवा सतत जर दुःखी राहिला, तर त्याच पद्धतीच्या घटना तुमचं सुप्त मन तुमच्या जीवनात आकर्षित करतं. आणि अगदी या उलट तुम्ही आनंदित राहिला, यातून मला काहीतरी शिकायला मिळेल, माझ्या बाबतीत सगळं जे होतंय ते चांगलं होतंय, असा जर विचार करत राहिला, तर तुमचं सुप्त मन तशा चांगल्या घटना तुमच्या आयुष्यात आकर्षित करेल. तेव्हा आता तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या सुप्त मनाला काय खाद्य पुरवताय. चांगलं खाद्य पुरवा आणि चांगल्या घटना आकर्षित करा. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सुप्त मनाला खरं आणि खोटं, चांगलं आणि वाईट यातला काही फरक कळत नाही. तुम्ही